तर बिग बॉसच्या घरात एक अजबच गोष्ट घडलेली पाहायला मिळाली। ती अजब गोष्ट म्हणजे मुन्नावर फारुकी हा बिग बॉस 17च्या पर्वाचा विजेता ठरला। अनोखी यासाठी कारण कोणालाही वाटलं नव्हतं की जो मुन्नावर फारुकी ज्याने सलमान खानवर स्टँडअप कॉमेडीमधून पंचेस केलेले आहेत, सलमान खानवर वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणीही त्याने वारंवार केलेली स्टँडअप्समधून कॉमेडीमधून पाहायला मिळाली होती। तर यानंतर सलमान खानचा शो असलेला बिग बॉस तो डेफिनेटली विजेता त्याला होऊ देणार नाही असंच सर्वांना वाटत होतं। परंतु या सगळ्या गोष्टींना खारीज करत बिग बॉसचं विजेतेपद मुन्नावर फारुकीने पटकावलं आणि विजेतेपद पटकावल्यानंतर मुन्नावर फारुकीचा जो एरिया आहे डोंगरी मुंबई येथील, तर त्या एरियामध्ये इतका प्रचंड जल्लोष आणि माहोल पाहायला मिळाला की प्रत्येक लिटरली घराघरातून मुन्नावर फारुकीचं स्वागत झालेलं पाहायला मिळत होतं। डेफिनेटली मुन्नावर फारुकी एकदम अत्युत्कृष्ट शायऱ्या करतो, त्यानंतर तो खूप चांगला लेखक आहे, सोबतच त्याचे जे रॅप गाणे आहेत तेही देखील प्रचंड गाजलेले पाहायला मिळतात आणि स्टँडअप कॉमेडीमध्ये त्याच्या स्टोरी टेलिंग आणि नॅरेशनला लिटरली तोड नाही आहे। तुम्ही त्याचं लेटेस्ट आलेलं यूट्यूबवरचं हनीफ की शादी हे जर स्टँडअप बघितलं असेल तर तुम्ही निव्वळ पोट भरून हसाल आणि इट वॉज लिटरली फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग, मार्वलस। तर अशा या मुन्नावर फारुकीच्या जे विजेता ठरला त्याला या सर्व गोष्टींकरता शुभेच्छा।